श्री गणेशाय नमः. मी तुम्हाला दैनिक पंचांगाबाबत माहिती सांगत आहे आणि या पंचांगाचे फळ म्हणजे पंचांगाचे श्रवण केले असता आपल्याला नित्य गंगास्नानाचे फळ मिळते. तर मी आता तुम्हाला पंचांगाची माहिती देत आहे. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, ही नम्र विनंती. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. स जयति सिंधुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरीव तमसां राशीं नाशयति विघ्नानां. प्रारंभी श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंधुर्वदन देव उत्कर्ष पावत आहे. दिनांक 20 सप्टेंबर 2025. वार शनिवार. शालिवाहन श्री शके 1947. संवत 2081. संवत्सर विश्वावसु संवत्सर. अयन दक्षिणायन. सौर ऋतू शरद ऋतू. मास भाद्रपद. पक्ष कृष्ण पक्ष. तिथी कृष्ण पक्ष चतुर्दशी तिथी रात्र 24:17 नंतर अमावास्या तिथी सुरू. नक्षत्र मघा नक्षत्र सकाळी 8:06 नंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र सुरू. योग साध्य 20:07 नंतर शुभयोग सुरू. करण दिवाकरण विष्टी सकाळी 11:54 नंतर रात्रोकरण शकुनी सुरू. रात्र 24:17 नंतर चतुष्पाद करण सुरू. रवी राशी कन्या, चंद्र राशी सिंह. आज आकाशात राशीत असणारे ग्रहज्ञान. मेष राशीत कोणताही ग्रह नाही. वृषभ राशीत हर्षल वक्री 7 अंशावर. मिथुन राशीत गुरु 26 अंशावर. कर्क राशीत कोणताही ग्रह नाही. सिंह राशीत चंद्र 11 अंशावर, शुक्र 6 अंशावर. कन्या राशीत रवी 3 अंशावर, बुध अस्त 8 अंशावर. तुळ राशीत मंगळ 4 अंशावर. वृश्चिक राशीत कोणताही ग्रह नाही. धनु राशीत कोणताही ग्रह नाही. मकर राशीत कोणताही ग्रह नाही. धनु राशीत कोणताही ग्रह नाही. कुंभ राशीत राहू वक्री 24 अंशावर, प्लुटो वक्री 6 अंशावर. मीन राशीत शनी वक्री 4 अंशावर, नेपच्यून वक्री 6 अंशावर. ग्रहांचे अंशात्मक प्रमुख योग. मंगळ षडाष्टक शनी. शुक्र केंद्रयोग हर्षल. शुक्र षडाष्ट योग नेपच्यून. शुक्र षडाष्टक योग प्लुटो. राहुकाळ शनिवारी सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत असतो. राहुकाळ हा अशुभ असतो. अग्निवास पृथ्वीवर अग्निवास नाही. शनिवार हा शनिदेवांचा वार असल्यामुळे शनिवारी मारुतीच्या मंदिरात तेल आणि उडीद वाहावेत आणि ओम शं शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. ओम शनिदेवाय नमो नमः. दिनविशेष. चतुर्दशी असल्यामुळे हा दिवस वर्ज्य आहे. चतुर्दशी श्राद्ध या दिवशी करावे. तसेच सहस्राधिहत पितृश्राद्ध या दिवशी करावे. विष्टीकरण म्हणजे अशुभकरण सकाळी 11:54 असल्यामुळे ह्या काळात शुभकार्य टाळावीत. एक महत्त्वाची माहिती. पितृपक्षातील महालय श्राद्ध 15 नोव्हेंबरपर्यंत करता येते. तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते. वाराचे श्रवण केले असता आपल्या आयुष्याची वृद्धी होते, आयुष्य वाढते. नक्षत्राने चे श्रवण केले असता आपल्या आयुष्यातील पातक निघून जाते आणि योगाचे श्रवण केले असता आपल्या शरीरातील सर्व रोगांचे निवारण होते.
कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात.